नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यात दमदार पाऊस, बळीराजा सुखावला। अक्कलकोट तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या 4 दिवसांपासून दमदार बरसात केल्याने बळीराजा सुखावला आहे। पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला होता, पण सलग पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील पिके बहरली आहेत। अक्कलकोट तालुक्यात यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती। या मान्सूनपूर्व पावसाचा आधार घेत बळीराजाने खरीप हंगामातील पिकांची पेरणी उरकून घेतली होती। अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामातील 100% पेरणी झाली आहे। यामध्ये उडीद, मूग, सोयाबीन, तूर, कांदा, ऊस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी व लागवड करण्यात आली आहे। ऐन खरीप पिके बहरत आल्यानंतर गेल्या 1-1.5 महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती। काही भागात खरीप पिकेही पावसाअभावी करपून जात होती। हजारो रुपयांचा खर्च करून पिकेही हातातोंडाशी आलेली असताना पावसाअभावी करपून जाण्याच्या परिस्थितीत होती। यामुळे शेतकरी बांधव हा हतबल होऊन पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होता। पण गेल्या 4 दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाने बरसात केल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे। तालुक्यातील शेतींमध्ये पाणी साचले असून खरीप पिकेही जोमाने बहरली आहेत। उडीद, मूग, तूर, सोयाबीन या पिकांना सततच्या पावसामुळे उभारी मिळाली असून रानावनात सृष्टीने जणू हिरवी झालर पांघरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तालुक्यातील नदी, नाले, ओढे यांना सततच्या मुसळधार पावसामुळे पाणी आले आहे, तर कुरनूर धरणात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे। यामुळे कुरनूर धरण 100% भरून धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत। अक्कलकोट तालुक्यात गेल्या 4-5 दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने खरीप पिकांना याचा फायदा झाला असून शेतकरी राजासह नागरिक सुखावला आहे। सतत पावसामुळे तालुक्यातील छोटे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावातील नागरिकांना तसेच आबालवृद्धांना पाण्यातून वाट काढत जावी लागत आहे।